जय गजानन. आज आपण ओ आणि झेड ह्या अक्षरापासून ज्यांचं नाव तयार होतं त्यांच्यासाठीचं गायडन्स घेणार आहोत एंजल्सकडनं. तर हे गायडन्स कसं असेल आणि काय असेल हे आपण लवकरात लवकर बघूया. त्या अगोदर जोही तुमचा प्रश्न असेल, एनिथिंग, कुठलाही प्रश्न असू शकतो, रिलेशनशिप बाबतीत असू शकतो, जॉब बाबतीत, व्यवसाय बाबतीत, हेल्थ बाबतीत, करिअर बाबतीत, एनिथिंग, काहीही प्रश्न असू शकतो. तो प्रश्न पटकन मनात घ्यायचा आहे आणि या प्रिडिक्शनला रेझोनेट होण्यासाठी स्क्रीनवर डबल टॅप करा आणि हो कमेंटमध्ये तसं सांगाल की हे गायडन्स तुम्हाला रेझोनेट झालं की नाही म्हणून. सो स्टार्ट. गायडन्स घेऊ आपण एंजल्सकडनं. सगळ्यात अगोदर तुम्ही जो प्रश्न घेतला असेल मनामध्ये, चला आता आपण सुरुवात करूया. आपण अगोदर येस नो मध्ये उत्तर घेऊ की येस नो मध्ये काय होणार आहे. देअर समथिंग बेटर. जो व्यक्ती तुमच्या मनात असेल, जो जॉब तुमच्या मनात असेल, जो व्यवसाय तुमच्या मनात असेल, एनिथिंग, जो प्रश्न तुम्ही मनात घेतला असेल त्याच्यावर अडून राहू नका. त्याच्यापेक्षा समथिंग बेटर, काहीतरी छान मिळू शकतं तुम्हाला. याच्यापेक्षाही खूप चांगलं डिझर्व करताय तुम्ही. याच्यापेक्षाही खूप मोठं डिझर्व करतायत. आणि हा जो क्वेश्चन तुम्ही मनात धरला होता तो होणार नाहीये. मग दुसरं काय होणार आहे ते बघू आपण, आणि कधीपर्यंत होईल ते बघू अगोदर. इन द नियर फ्युचरमध्ये त्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत. चांगलं बेटर मिळणार आहे. याच्यावरच अवलंबून राहू नका. एंजलचं गायडन आहे की काहीतरी छान मिळेल. आता आपण गायडन्स घेऊ. नो नीड टू वरी. टेन्शन घेऊ नका. टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाहीये. बऱ्याचदा तुम्हाला टेन्शन येऊ शकतं की हे नाही होते, मग हा पर्सन नाही तर मला तर तो पर्सन आवडतो, किंवा हा जॉब तर मला आवडतोय, हा व्यवसाय तर मला करायचाच आहे, पण मग फ्युचरमध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर चेंज करायला सांगितलेलं आहे तर चेंज करा. जर फ्युचर तुमचं ब्राईट आहे सांगितलंय तर थांबा, वेट करा. टेन्शन नको घ्यायला. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर टेन्शन तुम्हाला येणारच नाही. पुढचा मार्ग तुमच्यासाठी सोपा होणार आहे. एंजल्सचं एकच असतं की एंजल्सवर तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा असतो. एंजल्सवर तुम्हाला 110% विश्वास ठेवायचा असतो. तुम्ही जर तेवढं केलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळायला लागतात. गायडन्स आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.